आज प्रबोधन कॉन्व्हेंट अँड ज्युनियर कॉलेजमध्ये राष्ट्रीय ध्वजाला सन्मान देण्यासाठी विविध देशभक्तीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। यामध्ये 75 फूट उंच तिरंगा फडकावून आझादी का अमृत महोत्सव साजरा करण्यात आला। कार्यक्रमाची सुरुवात 75 फूट उंच तिरंगा फडकावून झाली, ज्यातून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचा भव्य संदेश देण्यात आला। यानंतर विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्यावरील प्रभावी भाषणे, देशभक्तीपर गीते आणि घोषणा सादर केल्या। या शाळेतील होणारे सगळे सांस्कृतिक प्रोग्राम हे नक्कीच आपल्या युवा पिढीसाठी प्रेरणेचे स्थान बनू शकतात। त्यांनी केलेल्या कार्यक्रमामध्ये एक वेगळी शिकवण आपल्याला यावेळी बघायला मिळाली। या कार्यक्रमातील विशेष आकर्षण होते वंदे मातरम गीताचे सादरीकरण। 150 वर्ष पूर्ण झालेल्या या राष्ट्रीय गीताला विद्यार्थ्यांनी उच्च स्वरात गाऊन अभिवादन केले। कार्यक्रमाला शिक्षक, पालक आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। संपूर्ण वातावरण देशभक्तीच्या भावनेने भरलं असून सर्व शिक्षकांमार्फत हा कार्यक्रम संपन्न झाला। नमस्कार। श्री व्यंकटेश शिक्षण प्रसारक मंडळ, प्रबोधन कॉन्व्हेंट हायस्कूल आणि माध्यमिक शाळा आणि ज्युनियर कॉलेज यांच्या वतीने मी या शाळेचा सचिव जयंत पाध्ये यावर्षीचा 79वा स्वातंत्र्य दिन नुकताच संपन्न झाला आहे। विविध विद्यार्थ्यांनी देशासमोर जे काही आव्हानं आहेत त्या आव्हानाला पार करण्याचं आणि नुकतंच जे सिंदूर ऑपरेशन झालं आहे त्या सिंदूर ऑपरेशनपासून सर्व देशवासियांनी प्रेरणा घ्यावी अशा आशयाच्या विविध सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांमधून संदेश देण्याचा प्रयत्न आणि चांगला एक असा प्रयत्न केला आहे। त्याचप्रमाणे काल आम्ही आमच्या शाळेच्या माध्यमातून राष्ट्र जागृती संघटनेच्या माध्यमातून सामूहिक वंदे मातरमचा इथे लाखो बोलावर एक कार्यक्रम घेतला। त्या ठिकाणी प्रबोधन कॉन्व्हेंटच्या विद्यार्थ्यांनी काही कार्यक्रमांमधून परत जनजागृतीचा असा संदेश दिला आहे। या वर्षीची थीम अशी होती की नुकतंच काश्मीरामध्ये निर्भीड असा हल्ला झाला, जे निरपराध भारतीय होते ते मारले गेले, त्यांचा निषेध आणि या देशाने काहीतरी धडा घ्यावा, विद्यार्थी दशेपासूनच देश सेवेचे संस्कार मिळावे त्या दृष्टीने आमच्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांनी त्यांच्याकडून तसे कार्यक्रम करून घेतले आणि ते आम्ही इथे प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत, पालकांच्या उपस्थितीत साजरे केले। निश्चितपणे सर्व शाळांनी जर अशा प्रकारचं आयोजन केलं, अर्थात ते करत असतील तर निश्चितपणे लहान लहान करता करता देशाच्या एक म्हणजे कन्याकुमारीपासून तर काश्मीरपर्यंत अशा संपूर्ण देशात हा मेसेज जाईल आणि एक प्रत्येक विद्यार्थी दशेमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याच्या भावनेवर देशसेवेचे धडे या माध्यमातून गिरवता येईल याचा आम्ही प्रयत्न केला। ही सुरुवात होती। अर्थात दरवर्षीच आम्ही या पद्धतीचे कार्यक्रम करतो, मग ते वीज वाचवणे असतो, कचरा स्वच्छतेबाबत असो की वाहतुकीचे नियम असेल, जे या देशाला सर्वोत्तम ठिकाणी घेऊन जाईल असे प्रयत्न आम्ही आमच्या विद्यार्थ्यांच्यावर संस्कार करतो आणि हा एक देश घडवण्याचं आणि एक राष्ट्र निर्माण करण्याचं आम्ही कार्य करतो। अनुराधा शिवसंग, प्रिन्सिपल प्रबोधन कॉन्व्हेंट। आज 69वा 15 ऑगस्ट साजरा करतोय आम्ही। त्यानिमित्त आम्ही मुलांना एक छान छान प्रोग्राम्स अरेंज केले होते सिंदूर ऑपरेशनवर आणि परत भारत देशाची प्रगती कशी करावी या दृष्टीने आम्ही विविध कार्यक्रम आयोजित केले होते। त्याचप्रमाणे काल आम्ही वंदे मातरमला गेलो, तिथेही दिव्या देशमुख इथं सत्कार झाला। त्याचं मुलांनी काय हे घ्यावं, काय बोध घ्यावा ते आपण मुलांना आम्ही सांगितलं की या पद्धतीने आपण आपली प्रगती करून देशाची पण प्रगती करू शकतो। तर आपण प्रोग्रेसिव्ह इंडियाचे पार्ट कसे बनू शकतो तसे आम्ही मुलांना हेल्प केली, ते सांगण्याचा प्रयत्न केला। या सगळ्या कार्यक्रमात शाळांनी असेच सगळे प्रोग्राम करावे असे मी आवाहन करतो। तुमच्या विद्यार्थ्यांनी तुम्हाला कसा प्रतिसाद दिला? विद्यार्थ्यांचा आम्हाला खूप उत्स्फूर्त प्रतिसाद झाला। त्याचप्रमाणे माझ्या टीचर स्टाफचा मला खूप छान प्रतिसाद मिळाला। सगळे प्रोग्राम अरेंज करण्यात त्यांचाही फार मोठा मोलाचा वाटा आहे। दरवर्षी आपल्या प्रभात येत असते। प्रबोधन कॉन्वेंट और जूनियर कॉलेज हर साल हमारे यहाँ पे 75 फुट का जो तिरंगा लहराता है, वो हर साल उसकी रैली हम लोग निकालते हैं, जो हमारे सेंटर में हमारे प्रबोधन कॉन्वेंट से निकलकर पूरा बड़कस चौक, पूरा मध्य नागपुर का जितना भी हमारा एरिया होता है वहाँ से हमारा निकलता है वो तिरंगा की रैली। और उसी के साथ साथ हमारे यहाँ पे जितने भी स्टूडेंट्स होते हैं पूरे स्टूडेंट्स का उसमें सहभाग होता है। कम से कम हमारे 700-800 स्टूडेंट्स, और उसी के साथ साथ जितने भी हमारे पेरेंट्स हैं उनका भी हमें सहयोग मिलता है और हमारे स्टाफ, और हर साल हमारे यहाँ पे इसी तरीके से राष्ट्र दिन बनाया जाता है। जय हिंद, जय भारत।